इंग्लिशचं सगळं सोपं आहे. येस. यत्र योगेश्वर कृष्णः यत्र पार्थः धनुर्धरः तत्र श्री म्हणजे श्रीः विजयः भूतिः ध्रुवा नीतिः मतिः मम. म्हणजे मी फोड वाचली, ते र सगळे विसर्गाचे. जेथे योगेश्वर योगाचा ईश्वर कृष्ण आहे आणि जिथे अर्जुन आहे, कसा आहे, धनुर्धर म्हणजे कर्तव्य करणारा, तत्र तिथे श्री म्हणजे सगळ्या तऱ्हेच्या संपदा, वैभव, विजय हा नक्की आहे असणार, भूती, ध्रुवा हा निश्चित असणार. काय काय असणार? श्रीही, विजयः, नीतीही, असं मला वाटतं. वाचू होऊया. एक मिनिट थांबा. ते श्लोक वाचतील ना. जेथे योगेश्वर कृष्ण, जेथे पार्थ धनुर्धर, तेथे श्री जय ऐश्वर्य दृढ नीती गमे मज, असं मला वाटतं. गमे म्हणजे मला वाटतं. हा, ते मतीर मम म्हणजे मला वाटतंय, माझं असं मत आहे. व्हॉट एव्हर. ओके. भूती म्हणजे ऐश्वर्य का? काय भूतीने श्री म्हणजेच ऐश्वर्य. नाही नाही, ते श्री आणि ऐश्वर्य असं दोन्ही दिलंय. हो, श्री विजय ऐश्वर्य. एक उमा, ते यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आहे ना. हो, यश म्हणजे सक्सेस, श्री म्हणजे वैभव, आणि खरं ऐश्वर्य असं ते निराळ आहे. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य, 6 अर्थ आहेत त्याचे. श्रीचे 6 आहेत. आपण या श्लोकातल्या भूती शब्दावरती जरा लक्ष ठेवावं. तिथेच त्या विभूती 6 आहे. बरोबर. म्हणजे या गोष्टी आहेत असा खरं इथे अर्थ आहे. विभूती हा शब्द, भूती या 6 ज्या ठिकाणी आहेत. दृढ आलाय हा शब्द. ध्रुवचा अर्थ केलाय. ध्रुव म्हणजे निश्चित. नीती शब्दाशी जोडून घ्या. ध्रुव नीती, अचल नीती. नक्की ज्या अर्थाने इथे काळाने केलाय दृढ. हो, दृढ म्हणजे नक्की. दृढ नीती गमे मज. ध्रुव म्हणजे निश्चित, फिक्स्ड. ध्रुव ताऱ्याप्रमाणे ते ध्रुव. दृढ म्हणजे अढळ. हो, अढळ. आढळ. ओव्या. हो, हा, कितीपर्यंत वाचशील? 50 पर्यंत वाचते. हो, कारण मोठा आहे खूप. यया बोला संजयो म्हणे, जी येरांचे मी नेणे, परी आयुष्य तेथे जिणे, हे पुढे की गा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे की जी. रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वन्नी तेथे दाहक, सामर्थ्य की. दया तेथे धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू, असे जैसा. वसंत तेथे वने, वन तेथे तेथ सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आथी जैसे. भाग्य तेथ विलासू, सुख तेथे उल्लासू, हे असो तेथ प्रकाशू, सूर्य जेथे. तैसे सकळ पुरुषार्थ, जेणे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ, तेथ लक्ष्मी. आणि आपलेनी कांतेसी, ते जगदंबा जयापासी, आणि मादिकी काय दासी, नवती तयाते. कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जेणे भागे, तई जयो लागे वेगे, तेथेची आहे. विजयी नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू. श्रेयसी विजय निश्चितू, तेथेची असे. तयाची देशीचा धाडी, कल्पतरू ते होडी, न जिणावे का एवढी, माये बापू असता.
ते पाषाणही आघवे चिंतारत्ने का नोहावे तिये भूमिके का नयावे चैतन्यत तयाचिया गावीचिया नदी अमृते वहाविया नवल काही राया विचारी पा तयाचे विसाट शब्द सुखे म्हणू येती वेद सदेह सच्चिदानंद का नोहावा तो पै स्वर्गापवर्ग दोन्ही इये पदे तया अधीनी जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया म्हणून जिया बाही उभा तो लक्ष्मीयेचा वल्लभा तेथ सर्व सिद्धी स्वयंभा येर नेण आणि समुद्राचा मेकू उपेगे त्याहुनी चांगू तैसा पार्थी आजी लागू आहे तये कन्यकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू परी जगा पोसिता व्यवहारू तेची जाणे येथ गुरुत्व होतसे उणे ऐसे झणे कोणी म्हणे वनी प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला एक कनकत्व आहे तो काहीतरी कन्या का काहीतरी वाचलं सोनं कनकत्व कनकत्व हा कनकत्व दीक्षा गुरु हा हो या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला, महाराज, एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे निश्चित आहे. महाराज, चंद्र तेथे चांदणे असावयाचे, शिव तेथे शक्ती असावयाचीच व संत तेथे सुविचार असायचाच. राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध व जेथे अग्नी तेथे जाळण्याची शक्ती असावयाचीच. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ती आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असतो. जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी असावयाची व नवी पालवी तेथे फुले व फळे तेथे फुले व फुले तेथे भ्रमरांचे समुदाय असावयाचेच. जेथे गुरु तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन, जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते. जेथे भाग्य तेथे सुखभोग व जेथे सुखभोग तेथे प्रसन्नता. असो हे राहू दे. जेथे सूर्य तेथे प्रकाश असावयाचाच. त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने चारी पुरुषार्थ सनाथ झाले आहेत, तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी असावयाचीच. आणि ज्याच्या जवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे, अणिमादिक सिद्धी देखील त्यांच्या दासी होत नाहीत काय? कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे. तो ज्या पक्षाला राहिलेला आहे, अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळावयाचाच. विजय नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे व श्रीकृष्ण नाथ तर विजयाचीच मूर्ती आहे. लक्ष्मी सुद्धा सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज. त्याला, अर्जुनाला, एवढे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे मायबाप असता त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरूला पैजेने का जिंकू नये? त्या देशाचे सर्वही दगड चिंतामणी का होऊ नये? आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये? त्याच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नये? राजा, विचार कर, यात काही आश्चर्य आहे काय? त्याच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता येईल. मग तो देहासह सच्चिदानंद रूप का होऊ नये? ज्याचा बाप श्रीकृष्ण आहे व लक्ष्मी आई आहे, त्याच्या अधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहे. त्या याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असला तरी उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तसाच संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणी आहे. देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे. लोखंडाला सोनेपणाची दीक्षा रूप देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोचणारा व्यवहार तेच सोनेच जाणते. या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो असे कोणी कदाचित म्हणेल. अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो. केलंय पूर्वी मी. Things will live if there is life. Moonlight will be till the moon comes to shine. Where there are saints, thoughts will be fine. Where there is love, two will entwine. When there is mercy, faith will survive. Where faith comes to live, joy is sublime. And hid in the divine, leaves will emerge when the spring arrives. First comes the leaf, flowers come from behind. And when flowers come to bloom, bees surely thrive. Where there is the sun, all is bright and shine. Knowledge comes calling where the Guru comes to reside. A firm rule by the king on a strong army thrives. On Shri Krishna's words the scripture survives.
Arjun blessed by Krishna, his win cannot be denied. असं त्यावेळी मी केलं होतं. थोडं यमक करून केलं. फार सुंदर आहे त्या कविता आणि त्या करणं फार सोपं आहे. ओके, 51 पासून. मग फार सुंदर वर्णन आहे त्या साही याच्यावर त्यांनी रचलंय सगळं. ते त्यांनी तुमच्या काव्यात पकडलंय. मला वाटतं ही ज्ञानेश्वरीचा हा सगळ्यात सुंदर भाग आहे. प्रिन्सिपल त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल आहे श्रीकृष्णाचं ते ठीक आहे, परंतु ज्या तऱ्हेनं त्यांनी म्हटलंय ते फार गोड आहे. कळस आहे आता त्या मंदिराचा. तैसा देवाची या शक्ती शक्ती देवासीची बहुती परिमाने ये स्तुती गौरव असे. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिणावा हे बापा शिराणी तरी ते शांघ पाणी फळा आली. किंबहुना ऐसा नृपा पार्थू झालासे कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. तोची गा विजयासी ठाव येथ तुझ कोण संदेहो तेथ नाहीये तरी वावो विजय ओछी होय. म्हणून जेथ श्री श्रीमंतू जेथ तो पांडूचा सुतू तेथ विजय समजतू अभ्युदयो तेथ. जरी व्यासाचे नि साचे धीरे मन तुमचे परी या बोलाचे ध्रुवची माना. जेथ तो श्री वल्लभू जेथ भक्त कदंबू तेथ सुख आणि लाभू मंगळाचा. या बोला आन होय होपे परी तरी व्यासाचा अंकुन वाहे ऐसे गाजोनी बाहे उभिली नेणे. एवं भारताचा आवाका आणून श्लोका एका संजय कुरुनायका दिधला हाती. जैसा नेणो केवढा वनी परी गुणाग्नी ठेवणी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया. तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1.25 लाख भारत भारताचे सतेशात सर्वस्व गीता. तयाही 7 शतांचा इत्यर्थ हा श्लोक 86चा व्यास शिष्य संजयाचा पूर्ण द्वारुजो. येणे एकेची श्लोके राहे तेणे असके विद्या जाताचे निके जिंतिले होय. ऐसे या श्लोका सतेशात गीतेची पदे अंगे वाहत पदे म्हणू की परमामृत गीता काशीचे. की आत्मराजाची ये सभे गीते ओढवले खांबे मज श्लोक प्रतिभे ऐसे येत. की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषास मुक्ती आनंदलीसे. म्हणून मने काये वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. की अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐसे प्रकाशिले गीता मिखे राये श्रीकृष्णे. की श्लोकाक्षर द्राक्षरता मांडव झाली आहे गीता संसार पंथ श्रांता विसंवावया. की सभाग्य संती भ्रमरी केले के श्लोक कल्हारी श्रीकृष्ण सख्य सरोवरी ससी नली हे. की श्लोक नव्हती आन गमे गीतेचे महिमान वाखाणी ते बंदीजन उदंड जयसे. की श्लोकाची आवारा 7 शते करुणी सुंदरा सर्वागम गीतापुरा बसो आले. की निजकांत बास का एवढंच वाचू अजून 72 पर्यंत पुढे वाचू ना. हे वाचूया ना आपण, अर्थ वाचूया. 75 ना. की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नव्हती बाह्या पसरू काजो. की गीता कमळीचे भृंग हे गीता सागर तरंग की हरीचे तुरंग गीता रथीचे. की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री ते गंगे आतू जे अर्जुन सिंहस्तू झाला म्हणून. त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे. परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते असा या स्तुतीचा गौरव आहे. आणि ज्या आपल्या मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाला इच्छा असते ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली.
फार काय सांगावे, धृतराष्ट्र राजा अर्जुन हा कृष्णकृपेने असा कृतकृत्य झाला. तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे, हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे. यात तुला काय संशय वाटत आहे? त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जयच खोटा होईल. म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे 3 आहेत, तेथे विजय आहे व सर्व गोष्टींची भरभराट तेथेच आहे. व्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा खराखुरा विश्वास असेल तर हे माझे भविष्य अटळ माना. जेथे तो लक्ष्मी सहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे, तेथे सुखाची, कल्याणाची प्राप्ती ठेवलेली आहे. या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासांचा शिष्य म्हणून मी म्हणवणार नाही, अशी गर्जना करून त्याने हात वर केला. याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. जसा अग्नी केवढा तरी मोठा आहे त्याची कल्पना करता येत नाही, परंतु वातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी तो आणावा, त्याप्रमाणे अनंत वेद 1.25 लाख भारत झाले व भारताचे सार 700 श्लोकांची गीता झाली. व्यासांचा शिष्य जो संजय, त्याचा जो पूर्णोद्गार, तो हा गीतेचा शेवटचा श्लोक या 700 श्लोकांचेही तात्पर्य आहे. या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून राहील त्याने संपूर्ण विद्यामात्राचे खरे स्वरूप हस्तगत केले असे होईल. याप्रमाणे या 700 श्लोकांना गीतेची पदे आपल्या अंगी धारण करतात. या श्लोकांना श्लोक म्हणावे का गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे, अथवा आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूपी सभेला हे 700 श्लोक रूपी खांबच लावले आहेत. हे श्लोक माझ्या अनुभवाला याप्रमाणे येतात. अथवा गीता ही सप्तशतीच्या मंत्रांनी प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे व ती मोहरूपी महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. म्हणून जो मनाने, शरीराने व वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल त्याला ही गीता स्वानंद रूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करेल. अथवा अविद्यारूपी अंधारावर चाल करून गीतेचा एक एक श्लोकच सूर्याला पैसेने जिंकतो, असे 700 श्लोक श्रीकृष्ण राजाने प्रगट केले आहे. अथवा संसाररूपी रस्त्यावर चालताना श्रमलेल्यांना विश्रांती घेण्याकरता श्लोकांच्या अक्षररूपी द्राक्षाच्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे. अथवा भगवान संतरूपी भ्रमरांनी सेवन करून ज्या श्लोकांना कमळ रूपता आणले, अशा श्लोक कमळांनी युक्त असे जे श्रीकृष्ण नावाचे सरोवर, त्यामध्ये ही गीतारूपी वेली भरास आली आहे. किंवा हे श्लोक नव्हे, मला तर या संबंधाने दुसरीच कल्पना येते. हे श्लोक म्हणजे जणू काय गीतेचा महिमा वर्णन करणारे पुष्कळसे भाटच आहे. अथवा 700 श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्रे गीतारूपी शहरात राहावयास आली आहे. अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपली पती जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आली असता तिने पसरलेले बाहूच नव्हेत काय. अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत, अथवा गीतारूपी समुद्रावरील लाटा आहेत, अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे घोडेच आहेत. अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून हा श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्री गीतारूपी गंगेत आला. सिंहस्थ झाला म्हणजे काय? ते सिंहस्थ असतं ना, जिथे ते अमृताचे थेंब पडले आणि कुंभमेळा. कुंभमेळा. गुरु सिंह राशीत असताना सिंहस्थ मेळा असतो ना, गुरु लागतो सिंह राशीत. आणि हा संजय काय व्यासांचा शिष्य होता? हो का? कारण मी तशी जोडी लावली आहे. व्यास आणि संजय यांचा संबंध मी जोडलाय माझ्या थिसिस मध्ये. गुरु शिष्य जोडीमध्ये संजय हा व्यासांचा शिष्य आहे. व्यासांनी त्याला दृष्टी पण दिली असेल, दिव्य दृष्टी पण दिलेली आहे. त्यामुळे त्याला सुद्धा हे म्हणजे आत्मदर्शन झालेलं आहे व्यासांच्या कृपेने. आत्मदर्शन त्याला सुद्धा झालं व्यासांच्या कृपेने. त्याला खरं कॉमेंटेटर म्हणून बसवलं होतं की तू वृत्तांत घडलेला काय वृत्तांत घडतोय ते सांग. तर ही वॉज अ कॉमेंटेटर. आणि मग त्याला हे सांगत दिव्य दृष्टी असल्यामुळे त्याला सुद्धा शेवटी तो पण कृष्णरूप झाला, आत्मदर्शन झालं त्याला. जर असेल
तर ते कळतंय, ते गुरु जे उपनिषदांना हो. माहित नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले. मी विचार हो. करतो की याचं काय, म्हणजे व्यासांचा शिष्य इथे सुद्धा तो व्या- व्यासांचा शिष्य जो व्यास- संजय, त्याचा जो हम्म. पूर्णोद्गार तो हा गीतेचा शेवटचा श्लोक आहे. श्लोक आहे. हो. कळलं मला. येस. वाचू गंमत पुढचं? अशी आहे हा. की ज्या गीतेची सुरुवात एका श्लोकाने होते, हम्म. म्हातारा धृतराष्ट्र विचारतो होय. हम्म. की धर्मक्षेत्रे आणि संजयाने कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः मामका पांडवाश्चैव पांडवाश्च किम कुर्वत. किम कुर्वत संजय. त्याला रिझल्ट नको होता, काय चाललं आहे हे मला सांग. हा पहिला श्लोकापासून तर 18 अध्यायातल्या शेवटच्या श्लोकामध्ये संजयाला गीतेच्या माध्यमातून एकच सांगितलं की अरे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. जिथे श्रीकृष्ण आहे आणि अर्जुन आहे, तू काय विचारतोय. पण मला माऊलीचं कौतुक वाटते की त्यांनी ह्या ज्या सगळ्या आपण ओव्या वाचतो आहोत या साहित्यातल्या अप्रतिम आहेत, आणि त्या अनुषंगानेच जेवढी गीतेची स्तुती माऊली करते आहे तेवढी दुसरा कोणीच करू शकत नाही. आणि आपल्याला लक्षात येतं की माऊली गीतेची स्तुती करते आहे, पण गीता खरं म्हणजे या बाबतीमध्ये रोखठोक आणि सरळ होती. माऊलीच त्या मानाने रसाळ आणि विस्तृत आहे, पण माऊलीने मात्र सगळं इथे पण गीतेची स्तुती केलेली आहे. हे आश्चर्य वाटतं की गीतेचं करताना गीतेबद्दलच जास्त बोललं, असं नाही म्हटलं की आता माझ्या ग्रंथामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सांगतो आहे वगैरे. पण ते सगळे श्लोक साहित्याचा एक अप्रतिम नमुना आहे. आणि इथे मला एक सांगावंसं वाटतं की ह्या इथे संजय आणि धृतराष्ट्र यांची विसंवादाची जोडी आहे. बाकी सगळे गुरु शिष्य संवाद आहेत आणि मित्र सखा वगैरे श्रीकृष्ण अर्जुन, पण ही एकच विसंवाद इथे दिसून येतो. कारण इथे संजय धृतराष्ट्राला सगळं भरभरून सांगत असतो, पण त्याचं काही लक्ष नसतं. जसा तो चर्मचक्षुनी आंधळा असतो तसा ज्ञानचक्षुनी पण आंधळा असतो. त्यामुळे त्याचं लक्ष माझं सैन्य जिंकलं का, माझा मुलगा जिंकला का ह्याच्याकडेच असतं. त्याला त्याच्यामध्ये काही अर्थ म्हणजे परम आत्मदर्शन करून घ्यावं आणि आपल्यालाही आत्मज्ञान व्हावं त्याच्यामध्ये त्याला काहीच नाही. त्याचं अज्ञान शेवटपर्यंत तसंच राहतं. अशी म्हणजे मालक माझी आणि नौकर जोडी आहे ती. मालक आणि नौकर जोडी आहे. किती झालं हो ते. माकर नोकर जोडी आहे. हो हा, तो ते हाजी सेवक, हाजी मालक करणारा आणि नौकर नव्हता. संजय सेवक, म्हणला सेवक. ठीक आहे मी तुला सांगतो, हाजी हाजी नाही करत, पण तू स्पष्ट चुकून सांगतो, ते सरळ आहे. व्यास आणि संजय यांची जोडी म्हणालीस. यू वॉन्टेड टू से की धृतराष्ट्र आणि यांची हे विसंवाद नाही, आहे. धृतराष्ट्र आणि संजय हा, हे हे मालक नोकर आणि व्यास आणि संजय हे गुरु शिष्य आहेत. हो. व्यासांच्या नाही, कृपेने त्याला गीता ऐकायला मिळेल. नाही पण तू आता विसंवादाचं वर्णन केलंस तर ते हा, तेव्हा मी धृतराष्ट्र आणि संजय धृतराष्ट्र नाही मध्ये म्हणत. व्यास आणि ह्याच्यात हो, हो. संवाद नाही, व्यास असं आणि नाही. संजय मध्ये. हा. नाही आणि हा. दुसरे कसं ते ग्रंथाची सुरुवात आणि शेवट एकमेकाशी जुळतं का हे नेहमी बघतात. उपसंहार आणि पहिलं काय असते ते. तर म्हणून ते तुम्ही बरोबर ते आहे. सांगितलं तसं की संजयानी सुरुवात म्हणजे धृतराष्ट्र संजय इथून सुरुवात वाच केली. इथून प्रश्न सुरुवात विचारला. आहे आणि इथेच आणि संजय वाच शेवट आहे. हा. हा, असं आहे. वाचू पुढचं. 100 पण वाचते. की नोहे हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची ऐसिया शते 7 श्लोका ते परी आगळा एक एका आता कोण वेगळी का वाना वापा दीपा आगिलू मागिलू सूर्य धाकटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा तानी आणि पारठी या कामधेनू ते दिठी सुनी जैसी या गोठी की जतीना तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहाती काही आणि लोका पाडू नाही हे केर समर्थू काही येथ वाच्य वाचकही भागू न धरी जे इथे शास्त्री एकू श्रीकृष्णाची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताही जेथे ते अर्थे तेची पाठे जोडे एवढेची घटे वाच्य वाचके एकवटे साधित शास्त्र म्हणून मज काही समर्थनी आता विशो नाही गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नवे हे सगळे परब्रह्मची
कैसा विश्व काय झालं? कनेक्शन गेलं वाटतं हम्म. किंवा मी फ्रीज वाचतो झाली ती. मी वाचू का? कैसा कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद गोसोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे चकोराचेनी निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळावंते चंद्रे जेवी का गीता माचेनी गौतमाचे ने गौतमाचे निमिषे गौतमाचे नाही का होय. गौतमाचेनी मिशे तिचे कळिका ज्वरता दोषे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुणी पार्थाते धुविनली जगापुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवे जरी नाहाल तरी हेच कीर हो आलं ना तरी पाठ मिशे तिंबाल जीवची जरी तरी लोह एके वंशे झगटली या परिसे येरीकडे आपैसे सुवर्ण होय तैसे पाठाची ते वाटी श्लोकपदा लावा न जव वोठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा ना येणेसी तोंड वाकडे करुणी टाकाल कानबडे तरी कानीही घेता पडे तेची लेख हे जे श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा हरवते जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे म्हणून जाणत या सवा गीताची एकी सेवा काय करायला आगवा शास्त्री येरी आणि कृष्णार्जुनी मोकळी मोठी चावळली जे निराळी ते श्रीवासे केले करतळी येवो ये ऐसी बाळका ते वोरसे माय जे जेऊ बैसे ते तया ठाकती तैसे यास करी का अफाटा समीरणा अपैतेपणे शहाणा केले कैसे विंजना निर्मुनिया तैसे शब्द जे न लभे ते घडूनिया अनुष्ठुवे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले स्वातीजेने वाणी पाणीये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदराची काय शोभते ते 1700 पर्यंत आलो मी. हा. अथवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे अथवा निर्विकल्प ब्रह्माला प्राप्त करून देणारी श्लोक ही कल्पतरूंची झाडे लावलेली आहेत असे 700 श्लोक आहेत परंतु ते एकापेक्षा एक वरचढ आहे. आता कोणाची निवड करून वेगळे वर्णन करावे. दिव्यास आधीचा व मागचा भेद कसला, सूर्यात धाकटा व वडील कसा असा भेद कसला, अमृताच्या समुद्रात खोल व उथळ हा भेद कसला, ती तान्ही आहे अथवा पारठी आहे या गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाही त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले हे शेवटले असे प्रकार आहेत असे म्हणू नये. पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत काय आणि श्लोकांमध्ये कमी योग्यतेचा व अधिक योग्यतेचा असा भेद नाही असे खरोखर काय समर्थन करू. या गीतेत वाच्य व वाचक ही निवड होत नाही कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्ण वाच्य व वाचक आहे ही गोष्ट प्रसिद्ध व वाटेल त्या मनुष्यालाही माहीत आहे. गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पाठानेही मिळते. जसे गीतेचे अर्थज्ञान व पठण ही फलदृष्टीने ताजव्यात सारखीच आहे तसेच गीताशास्त्र हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे. म्हणून मला आता समर्थन करण्यास काही विषय नाही. गीता ही प्रभूची वाङ्मय सुशोभित मूर्ती आहे असे समजा. इतर शास्त्र आपल्या विषयांचे अर्थज्ञान रूपी फल देऊन आपण नाहीसे होते तसे हे गीताशास्त्र नाही तर ते सगळे परब्रह्मच आहे. देवांनी विश्वाच्या करुणेने ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रगट केला आहे. ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले अथवा कलिकाळ रूपी तापाने तप्त झालेल्याची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने शंकरांनी गौतमाच्या निमित्ताने गंगेचा ओघ खाली सोडून दिला. त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू बनवून श्रीकृष्ण रूपी गायीने हे गीतेचे दुखते जगाला पुरेल एवढे दिले आहे. या गीतारूपी गंगेत जर तुम्ही अंतःकरण पूर्वक स्नान कराल तर हेच गीतारूपी ब्रह्मच तुम्ही व्हाल
अथवा पाठाच्या रूपाने जर नुसती जीभच ओली कराल, नुसते जिभेचे आवर्तन कराल, तरी परिसाने लोखंडाच्या एका भागाला स्पर्श केला असता त्या लोखंडाच्या इतर सर्व भागांचे जसे आपोआप सोने होते, त्याप्रमाणे पाठरूपी वाटीने गीतेचे श्लोक मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मतेची पुष्टी अंगाला येईल. अथवा गीतेकडे तोंड वाकडे करून जरी पडल्या पडल्या कानाने गीता ऐकली तरी तीच फलप्राप्ती होते. कारण की ज्याप्रमाणे समर्थ दाता कोणाला नाही असे म्हणत नाही, त्याप्रमाणे गीता ही आपल्या ऐकण्याने, पठणाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षा कमी काही देत नाही. म्हणून शहाण्या मनुष्याच्या समागमाने एका गीतेचेच सेवन करावे, इतर सर्व शास्त्रे घेऊन काय करावयाचे आहे. आणि श्रीकृष्ण अर्जुन हे धागा न लागला इतकी कठीण अशी जी मोकळी कथा बोलले, ती व्यासाने वाटेल त्याला तळहातावर घेता येईल इतकी सोपी केली. जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेवू घालावयास बसते, तेव्हा त्या मुलाला घेता येतील असे जसे घास करते, अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसांनी पंखा बनवून अफाट वाऱ्याला वाटेल तेव्हा घेता यावा असा आपल्या स्वाधीन केला, तसे शब्दांनी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून स्त्री शूद्रादिकांच्या समजुतीला उतरेल असे श्री व्यासांनी केले. स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कोठून शोभली असती. गीता व्यासाने लिहिली असं म्हणताय रे इथे. व्यासांच्या उच्छवासातून आली. काय व्यासांच्या उच्छवासातून आली आहे. तसे शब्दांनी जे आपण करतो झोपताना आपला जो निश्वास येतो ना, झोपल्यानंतर एक श्वास घेतो आणि एक निश्वास, असे श्री व्यासांनी केले. 1699 मध्ये मोकळ्या गद्यात्मक शब्द त्याचं श्रवण, पठण, अर्थज्ञान सहसा होत नव्हतं, परंतु ते अनुष्टुप छंदात बसवल्यामुळे स्त्री आणि शूद्र आदी त्यांच्या प्रतिभेत सामावले. म्हणजे इथे काय म्हणायचं की त्यांना दोन स्पेसिफिक का त्यांनी स्त्री आणि शूद्र, त्यांची अल्पबुद्धी म्हणून आहे कारण ते का त्यांच्या सुद्धा प्रतिभेत नाही, हे नाही. गीता येऊ शकते, म्हणजे हा त्यांच्या एका अर्थाने हा नाही, गौरव ती आहे. काय संस्कृत म्हणायचं? नाही, त्यांना काय संस्कृत म्हणायचं? समजत नव्हतं. श्री शूद्राधिकांना संस्कृत समजत नव्हतं, म्हणून प्राकृतामध्ये ही गीता म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी दिली, म्हणजे ही समजत सगळ्यांना नव्हते, खुली कशात- केली आहे. त्यांचं समजत नव्हता हा शब्द कुठला आधारित आहे? नाही समजत, म्हणजे श्री शूद्राधिकांना ती प्रतिबंध होता, त्याला परवानगी मला एकच नव्हती, हे सांगा, त्यांनी या वाचलं. ओवीमध्ये स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले, इथे स्त्री आणि शूद्र यांची बुद्धी किंवा त्यांना समजत नाही वगैरे हा शब्द कशाचा आला अर्थ? समजत नाही, त्यांना ती अलाउड नव्हती, त्यांच्यापासून ती दूर ठेवली होती, याच्यात म्हणून कुठे आलाय ते? त्यांनी मोकळी केली आहे. ते काय हे जुनं फक्त आहे? कुठे म्हणजे आलाय ते? वर्णाश्रम धर्म, त्यांनी वर्णाश्रम धर्मामध्ये, बरोबर. ती जुनी वर्णाश्रम रूढी धर्मात सांगते. स्त्री आणि शूद्रांना वेदाचा अधिकार नव्हता ना, मुंज नव्हता. केली की वेदाचा वेदाचा अधिकार अधिकार मिळतो. हम्म. तर ती त्यांना पण त्यांनी खुली केली, त्यांच्या बुद्धीला पण ती गवसली. या. हिनी चांगला मुद्दा सांगितला की संस्कृतचं मराठी म्हणजे प्राकृत भाषेत हे प्राकृतामध्ये करणं. केलंय. आणि म्हणून त्यांना ती अवेलेबल झाली. हो, तो अर्थ नाही इथे व्यासांनी मोकळी करून दिली आहे, ज्ञानेश्वरांचं नाही आहे इथे. ही पण स्त्री व्यासांनी पुरुषांच्या मराठीत नव्हती लिहिली हो. समजुतीला व्यास उतरेल ठीक असे आहे, त्याचा सोर्स व्यास आहेत ना, व्यासांचं संस्कृत मध्ये आहे, पण यांनीच हो, हे केलं ना व्यासांचं संस्कृतमध्ये. शेवटी. ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. व्यासांचे आहेत ते संस्कृत मध्ये पण अनुष्टुप छंद म्हटलंय म्हणजे ते व्यासांबद्दलच बोलतायत. हो, मग ज्ञानेश्वर काय, इथे काय ज्ञानेश्वर स्वतः बोलत नाहीये तेच आहे. इथे असा रेफरन्स आहे, मला असं दिसतं. आपण माझा अर्थ समजावून घ्या. बोला. या ठिकाणी परत परत स्त्री आणि शूद्र हे दोन घटक एकत्रपणे येऊन सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की इव्हन त्यांच्या प्रतिभेला सुद्धा कळेल इतक्या सोप्या शब्दात झालेलं आहे. होय, हे कबूल आहे, हे कबूल आहे, हे कबूल आम्हाला आहे. कमी लेखू नका. तुम्ही सरळ तशा अर्थाचं विधान करताय. त्यांच्या प्रतिभेला कमी ते शब्द आमच्या नका.
ही हातोटी गीतेची आहे की इव्हन दे कॅन अंडरस्टँड. त्यांच्या प्रतिभेत सुद्धा गीता सामावते. म्हणजे त्यांची कमी असं झालं ना, तर म्हणून तिने त्याला वळसा घातला की तशी गोष्ट नाहीये. हा. पण ते ते मूलभूत संस्कृत कारण मराठीचा नाहीये. संबंध नाही ते इथे. मूलभूत कारण नाहीये. नाही नाही, कायद्याप्रमाणे स्मृतीप्रमाणे स्त्रियांना आणि शूद्रांना संस्कृत आणि शास्त्र शिकण्यास मज्जा होता. हे बरोबर आहे. हे बरोबर बंदिस्त आहे. होती गीता, ही बंदिस्त होती. ऍक्च्युली तिला खुलं केलं. गार्गी याज्ञवल्क्य संवादात ती एका पाठोपाठ एक प्रश्न हो. विचारते आणि शेवटी तो याज्ञवल्क्य तिला सांगतो की याच्यापेक्षा जास्त विचारू नकोस, गप्प बस, तुला समजणार नाही. किंवा अशा अर्थाचं त्या याज्ञवल्क्याचं वाक्य आहे, तो ते आहेच. आणि सीता सुद्धा संध्या करत होती हो. तिला पण वेदांचा अधिकार होता. तुम्हाला मला माऊलीचं सीता, कौतुक वाटतं की मूळ रामायणात गीतेमध्ये रामाची या चार सीता. माऊलीचं कौतुक हे आहे की या ओवीमध्ये माऊलीनी शी हॅज सरपास गीता. गीतामध्ये महाभले तुम्ही लिहा की स्त्री शूद्र अमका तमक्या श्लोकामधलं माऊलींनी त्यांना एक्झोनरेट केलंय की गीता इतकी चांगली आहे की ह्यांच्या प्रतिभेला मध्ये सुद्धा त्या आवाक्याच्या आत आहे. त्यामुळे त्याच्यात दोन्ही गोष्टी आहे, यांची पण स्तुती केली आहे आणि गीतेची पण स्तुती केली आहे. जे गीतेमध्ये आपल्याला अर्थ पूर्वी लक्षात आला की यांना एक्सक्लूड केलं होतं शास्त्रांनी, माऊलींनी त्यांना एक्झोनरेट केलंय की काय बोलतात स्त्री आणि शूद्र. इतकी सुंदर गीता आहे की त्यांच्या सुद्धा प्रतिभेमध्ये ती सामावून जाते, त्यांना सुद्धा ती अवगत होते, त्यांना सुद्धा ती कळते. इतकी सरळ आणि छान आणि सुंदर गीता आहे. त्यामुळे माऊलीला जास्त क्रेडिट जातं की त्यांच्यावरती जो आधीचा आक्षेप एका गीता श्लोकात येतो आणि ज्यामुळेच त्या गीतेवरती टीका होते. संदर्भ सोडून आणखीन एक ओवी आहे. आत्मज्ञान हे स्त्री पुरुष विशिष्ट किंवा जाती विशिष्ट हे नाहीच आहे मुळी. ते इट सरपासेस एव्हरीथिंग. ठीक आहे, ज्ञानेश्वरांची आणखीन एक ओवी आहे, त्याच्यात ते म्हणतात की जे वेद स्त्रीवर्गालाच फक्त उपलब्ध होते ते गीतेमुळे इतरांना उपलब्ध झाले, अशी निराळी ओवी कुठेतरी आहे. गीतेचं ते त्यांनी वैशिष्ट्य सांगितलंय. एखाद आणि वेळी इथे येऊन गेली, मनीषा नाहीये, नाही तर तिने लगेच सांगितलं असतं. नाही, पण सर इथे काय सांगतायत की ते स्वतःकडे क्रेडिट घेत नाहीयेत ज्ञानेश्वर माऊली. त्यांच्याकडे, कारण पूर्ण ही जी गीता आणि त्या ज्ञानेश्वरी आहे ती करता पण अहंकार नको म्हणून त्यांनी स्वतःला कर्तेपणाचा अधिकार अहंकार न घेता त्यांनी व्यासांना सांगितले की व्यासांमुळे हे सगळं आपल्याला सुरळीत झाले. इथे ज्ञानेश्वर माऊली कर्तेपणाचा अहंकार घेत नाहीये. ठीक आहे, ऑलराईट, ओके. 2000 पासून पुढचं वाचू. 25 वाजते, पुढच्या 25 वाजते. नादू वाद्या न येता तरी का गोचरू. किती 75 पण झाले का आपले? 1700 झाले. बरोबर 1700. वाचते. बरोबर केले बरोबर, सुरुवात. बरोबर. 25 वाजते पुढचे. नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता, फुले न होता घेपता आमोदू केवी, गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने, दर्पणा वीण नयने नयनू का दिसे, द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी तरी काया उपासती आकळता तो, तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या शतेशात न होती तरी कोणा येथ फावो शकते, मेघ सिंधूचे पाणी वाहे परी जगत यातेही पाहे, का उमप ते नोहे ठाकते कोणा, आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे, तरी काने मुखे पाफावे ऐसे का होते, म्हणून व्यासांचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला, आणि तोची हा मी आता व्यासांची पदे पाहता पाहता आणला श्रवण पथा मराठीया, व्यासादिकांचे उन्मेख रहाटते जेथ साशंक तेथ मिही रंक एक वाचाळी करी, परी गीता ईश्वरू गोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा, तरी माझिया दुर्वादळा ना न म्हणे की, आणि क्षीर सिंधूची या तटा पाणिया येती गजघटा, तेथ काय मुडपुटा वारिज तसे, पांख फुटे पाखिरू नुडे तरी नभीच थिरू, गगनक्रमी सत्वरू तो गरुडही,
गरुडही तेथ. राजहंसाचे चालणे भूतळी जालिया शहाणे, आणिक काय कोणे चालावेची ना, जी आपुलेली अवकाशे अगाध जळ घेपे कलसे, चुळी चुळपण ऐसे भरुनी न निघे. दिव्येच्या अंगी थोडी परिते बहु तेजधरी, वाती आपुल्या परी आणीच कीना. जी समुद्राचेनी पैसे समुद्री आकाश आभासे, थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै. तेवी व्यासाधिक महामती वावर येती ये ग्रंथी, मा आम्ही ठाकूय युक्ती न मिळे किर. जिथे सागरी जळचरे संचरती मंदराकारे, तेथ देखो शफरे तेरे येरे पोह लाहती. अरुण अंगा जवळिके म्हणून सूर्या ते देखे, मा भूतळीची न देखे हुंगी काही. यालागी आम्हा प्राकृता देशिकारे बंधे गीता, म्हणणे हे अनुचिता कारण नोहे. आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये, बाळ ये तरी न लाहे पावो काही. तैसा व्यासाचा मागोवा घेतू, भाष्यकार ते वाट पुसतू, अयोग्यही मीन पवतू के जाईन. आणि पृथ्वी जयाची या क्षमा, नुवगे स्थावर जंगमा, जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग. जयाचे अंगिके अंशिके तेज लाहुनी अर्के, अंधाराचे सावाईके लोटी जत आहे. समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्य सौंदर्य जयाचे नि. नाद जर वाद्याच्या रूपाला न येता तर तो कानाला गोचर कसा झाला असता, व सुवास जर फुले झाला नसता तर तो सुगंध नाकाने कसा घेतला जाता. गोडी जर पक्वान्न झाली नसती तर ती जिभेला कशी घेता आली असती. आरशाशिवाय डोळ्याला डोळा दिसेल काय. दृष्टा जी गुरुमूर्ती, श्री गुरुमूर्ती, ती जर दृश्याच्या मार्गात पडला नसता, द्रष्टा जो श्री गुरुमूर्ती तो जर दृश्याच्या मार्गात पडला नसता, म्हणजे निर्गुण जो श्री गुरु तो जर सगुण झाला नसता तर तो उपासनेने कसा स्वाधीन झाला असता. त्याप्रमाणे जे अपार ब्रह्म ते जर 700 श्लोकांच्या मर्यादेत आले नसते तर ते ब्रह्म या जगात कोणाला प्राप्त होऊ शकले असते. मेघ हा जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी जग समुद्राकडे न पाहता मेघाकडेच पाहते, कारण जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही. आणि वाचेला प्राप्त होत नाही असे जे ब्रह्म ते जर हे 700 सुंदर श्लोक होते ना, तर ते कानाने मुखाने भोगता येईल असे का झाले असते. म्हणून जगावर व्यासाचा हा मोठा उपकार झाला की त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला. आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पाहता पाहता मी आता मराठी भाषेच्या रूपाने ऐकण्याच्या मार्गाला आणला. व्यासादिकांची ज्ञाने ज्या गीतेत संशययुक्त वावरतात त्या गीतेच्या बाबतीत मी देखील एक गरीब मनुष्य बडबड करत आहे. परंतु गीता हा भोळा शंकर आहे. तो व्यासवचनरूपी फुलांची माळ जरी धारण करतो तरी माझ्या मराठी ओव्यारूपी दुर्वादळांना खास नाही म्हणणार नाही. आणि क्षीरसमुद्राच्या किनाऱ्याला पाणी प्यावयास हत्तींचे समुदाय येतात, तेथे चिलटांना क्षीरसमुद्र येऊ नकोस असे म्हणतो काय. नुकतेच पंख फुटलेले पाखरू जरी फार उडाले नाही तरी आकाशात उडते व त्वरेने उंच आकाशाचे आक्रमण करणारा गरुडही तेथेच उडत असतो. राजहंसाचे चालणे जगात उत्तम ठरले म्हणून आणखी कोणी पृथ्वीवर चालूच नये की काय. महाराज आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येते म्हणून चुळीच्या लहान पोकळी इतके पाणी भरून राहत नाही काय. मशालीचा आकार मोठा असतो म्हणून ती पुष्कळ उजेड धारण करते, आणि वात लहान असली तरी आपल्या मानाने प्रकाश धारण करतेच की नाही. महाराज समुद्राच्या विस्ताराच्या मानाने आकाशाचे प्रतिबिंब पडते आणि डबक्या एवढे आकाशाचे प्रतिबिंब पडते. त्याप्रमाणे व्यासादिकांसारखे विशाल बुद्धी या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात. मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथाचे विवरण करावे हे खरोखर युक्तीला जुळणार नाही काय. ज्या समुद्रामध्ये मंदर पर्वताच्या आकाराचे जलचर संचार करतात त्या समुद्रात शफर नावाच्या लहान माशांना पोहता येते असे दिसते.
अरुण हा सूर्याच्या शरीरात जवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो. मग त्या सूर्याला पृथ्वीवरची मुंगी पाहत नाही काय? म्हणून आम्हासारख्या सामान्य लोकांना मराठी भाषेत गीता आणता येते हे म्हणणे अयोग्य आहे असे म्हणण्याला कारण नाही. आणि बाप पुढे जात असताना त्याच्या पावलांच्या मागोमाग जर मूल आले तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही काय? त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत व भाष्यकारांना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी तेथे गीतार्थाच्या ठिकाणी प्राप्त न होता कुठे जाईन? आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही व ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो, ज्याच्या अंगचे अंगभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो, समुद्राला ज्याच्याकडून पाणी मिळाले आहे, पाण्याला ज्याचे माधुर्य आहे व माधुर्याला सुंदरपण ज्याच्या योगाने आहे. सतराशे 22 ओळीमध्ये स्वतः माऊली म्हणते की मी गीतार्थाला अयोग्य अनाधिकारी जरी असलो तरी मी भाष्यकाराला वाट पुसत पुसत अर्थ मला कळला. आता ह्याचा अर्थ असा आहे की भाष्यकार म्हणजे श्रीमद शंकराचार्य. म्हणजे आता असं लक्षात येतं की त्या वयात माऊलींनी त्यांचं ज्ञान जरी निवृत्तीनाथांच्या मुळे किंवा त्यांच्या जन्मदात जरी असलं तरी इथे ते रेफरन्स देत आहेत की काही अडचण असली या गीतेतल्या संस्कृताच्या बद्दल तर भाष्यकार म्हणजे शेवटी अल्टिमेट शंकराचार्यांची जी प्रदीर्घ टीका असते ती आजकाल बरेचसे लोक संस्कृतमध्ये त्यांच्या ह्याला रिफर करतात. तर इथे रेफरन्स पहिल्यांदाच आलाय की माऊलीचा आणि भाष्यकार श्रीमद शंकराचार्य त्यांना अर्थाची वाट विचारत जातो आहे हे माऊलींनी कबूल केलंय. हे जरा आश्चर्यकारक वाटतं. याच्यावर एक निबंध आहे. सरोजिनीताईंनी जे पुस्तक लिहिलंय ते भाष्यकाराते आहे, कारांते आहे. म्हणजे निर्णया भाष्यकारांचं केलंय का शंकराचार्यांचं केलंय. आणि त्या निबंधात काही काही लोकांनी असं म्हटलंय की 70 ते 80% त्यांनी शंकराचार्य घेतलेत, नंतरच्या 20% रामानुजाचार्य मध्वाचार्य यांचा त्यांनी आधार घेतला. इथली एक जी ओवी आहे ती सूर्य मुंगी पाहत नाही का, ती ज्ञानेश्वरांच्या पूर्व 500 वर्ष थिरुवल्लुवूर नावाचा एक माणूस होऊन गेला तामिळनाडूमध्ये. त्यांनी खूप कमी लिहिलंय पण तो आपण जसं ज्ञानेश्वर मानतो तसे तिथले लोक त्याला मानतात. त्याची ओवी निराळी आहे. तो असं म्हणतो की आकाशात उडणारा गरुड जसा सूर्य बघतो तू बघत असशील, पण तू मी जमिनीवरून खुरडत चालते तेव्हा गवताच्या पात्यावर पडलेल्या दवाच्या थेंबात सुद्धा मलाही सूर्य दिसतो. अशी ती कविता आहे. तो इथे त्यांनी फक्त मुंगीला दिसत नाही काय असं म्हटलंय, पण ती मुंगीची जी कविता आहे थिरुवल्लुवरची ती थोडी निराळी आहे. आणि या भाष्यकारांते याच्याबद्दल कोणीतरी तुळपुर लोकांनी भरपूर त्याचा अभ्यास करून शंकरमत किती आहे आणि बाकीच्यांची मतं किती आहेत आणि अर्थात स्वतःच ज्ञानेश्वरांचं अमृतानुभवाच्या दृष्टीनं त्यांचं मत काय आहे याचं त्यांनी चांगलं विवरण केलंय. ते वाचताना कळतं आणि नंतर लगेच विसरलं जातं. पवना जयाचे बळ आकाश झेणे पघळ ज्ञान जेणे उजाळ चक्रवर्ती वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्लास हे असो रूपस विश्व जेणे तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहटत असे मजही आणतू रिगोनिया. आता आयती गीता जगी मी सांगेन मराठी या भंगी येथके विस्मया लागी ठावो आहे. श्री गुरुचैनी नावे माती डोंगरी जयापासी होती तेणे कोळीये त्रिजगती एकवद केली. चंदने वेधली झाडे झाली चंदनाचे निपाडे वशिष्ठे मांडली की भांडे भानुसी काठी. काहीतरी एक आख्यायिका आहे मला वाटतं. मग मी जवळ चित्ता थिला आणि श्रीगुरु ऐसा दादूला जो दिठी वेनी आपुला बैसवी पदी आधीची देखणी दिठी वरी सूर्य पूर्वी पाठी तेन दिसे ऐसी गोठी केही आहे. म्हणून माझे नीच नव्हे
श्वासोच्छ्वास गुरु कृपा काय नोहे ज्ञानदेवो म्हणे, या कारणे मिया गीतार्थ मराठिया केला लोका यया दिठीचा विशो. 35 पर्यंत आलोय. 6:25 झाले, तेवढं भाषण. वाऱ्यातील सामर्थ्य ज्याचे आहे, ज्याच्या योगाने आकाश ऐसपैस आहे व ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशमान सार्वभौम राजा बनलेले आहे, ज्याच्या योगाने वेद चांगले बोलतो, ज्याच्या योगाने सुख भरभराटीत आहे, हे राहू द्या, ज्याच्या योगाने विश्व रूपवान झाले आहे, तो सर्वावर उपचार करणारा समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्यामध्येही प्रवेश करून वागत आहे. ज्या गीतेचे ज्ञान मला सद्गुरूंपासून आयते मी श्रम न करता मिळाले आहे, ती गीता मी जगात आता मराठी भाषेच्या द्वारा सांगतो. यात आश्चर्याला जागा कोठे आहे? डोंगरावर मातीचा पुतळा करून त्या श्री गुरु द्रोणाचार्य असे नाव देऊन ज्यांच्यापासून जो धनुर्वेद शिकला, त्या एकलव्य कोळ्याने आपल्या धनुर्विद्येच्या सामर्थ्याविषयी त्रैलोक्याची एकवाक्यता केली. चंदनाच्या परिमळाने व्यापलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली. वसिष्ठाने सूर्याच्या ऐवजी त्याच्या जागी ठेवलेली काठी सूर्याशी स्पर्धा करावयास लागली. तिने सूर्यासारखा प्रकाश पाडला. थोरांनी निर्जीवाचाही अंगीकार केला असता अशी एवढी योग्यता येते. मग मी तर चित्ताने संपन्न आहे आणि जो आपल्या कृपादृष्टीने आपल्या पदावर बसवतो त्या श्री गुरूंसारखा समर्थ माझ्या शिरावर आहे. मूळची दृष्टी स्वच्छ असून शिवाय तिला जर सूर्याचे सहाय्य मिळाले तर त्या दृष्टीला दिसणार नाही अशी गोष्ट कोठे झाली आहे काय? म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासही काव्यग्रंथ होतात. गुरुकृपेने काय एक होणार नाही असे ज्ञानदेव म्हणतात. या कारणास्तव मी गीतेचा अर्थ या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला. पुढच्या वेळेला थोडक्यात संपेल. मी नानांना अशी विनंती करीन की पुढचं समारोपाचं भाषण त्यांनी करावं. त्यांनी कधी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय फरक पडला आणि त्यांच्या आवडत्या 15-20 ओव्या कुठल्या, असं तुम्ही नाना बोलू शकाल का? हुकुम हुकुम काय हुकुम काय काय हुकुम करा. आज्ञा तुमचा करा, आदेश आज्ञा करा. शिरोधार्य आहे असं वाटतं. काय म्हणतायत? जरूर जरूर. हा, जरूर म्हणतात. हा, म्हणजे हे संपलं, पण तुम्ही आमच्यात सगळ्यात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहात, तर तुम्ही कधी वाचायला सुरुवात केली, कशी झाली, काय तुम्ही त्याच्या मागे कसे लागलात, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, आणि 15 ते 20 ओव्या अशा काही आवडत्या आहेत का तुमच्या, असं जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर मग आपल्या गटाचा समारोप करता येईल आपल्याला. बर. ओके, मग पुढच्या वेळेला. आणि सर ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? ते आपण मला उपनिषद माहिती घेऊया. नाही. उपनिषद घेऊया. काय घेऊया? उपनिषद आपल्याकडे एक्सपर्ट आहे. ते काय तुम्ही घ्यायचं, इंग्रजी ते कादंबरी आहे ॲटलस श्रग्ड नावाची. त्यामध्ये सगळे कारभार सगळे चांगले चाललेले आहेत आणि ते सारखे एका माणसाकडे बघतायत की हा आता काहीतरी करेल. तो ही श्रग्स होल थिंग फॉल्स डाऊन. सो कोणी आता इथे ॲटलस असेल तर त्यांनी ते करावं. उमा पत्की